आगामी काळसुद्धा खूप आव्हानात्मक असणार आहे. निवडणुका आहेत समोर, तुमच्याच पक्षाचे 2 गट समोरासमोर असणार आहे. तुम्ही अर्थातच स्टार प्रचारक असाल पक्षाचे, असं आम्ही आता गृहीत धरतो. तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणांना बोलवलं जाईल. एक आव्हानात्मक कदाचित मतदारसंघ तुमच्या वाट्याला येऊ शकतो. बारामतीतून असं म्हणतं, आम्ही जे ऐकतोय चर्चा 2 दिवसापासून, की बारामतीमध्ये घरातल्या घरात कदाचित अजितदादांच्या पत्नी आणि सुप्रिया सुळे लढतील. अशा वेळेस जर अमोल मिटकरी प्रचाराला गेले, जर तरचा प्रश्न, पण तरी तुम्ही उत्तर द्यावा अशी माझी अपेक्षा आहे की तुम्ही जाल प्रचाराला अशा ठिकाणी कोणाचा प्रचार कराल तिथे. माझा पक्ष जो आदेश देईल हां, त्याचं पालन करून जर मला त्यांनी स्टार प्रचारक बनवलं किंवा मी स्टार प्रचारकाच्या भूमिकेत आधीच असलो, तर ज्या ठिकाणी मला प्रचाराला पाठवलं जाईल त्या ठिकाणी मी जाईल. बारामती लोकसभेमध्ये समजा तुम्ही म्हणताय सुप्रियाताई विरुद्ध सुनेत्रा वहिनी असा जर ट्विस्ट आला किंवा तसं जर समीकरण, राजकीय समीकरण बनलं, तर मला ऑफकोर्स सुनेत्रा वहिनी महायुतीच्या उमेदवार असतील तर मला प्रचार करावा लागेल. पण सुनेत्रा वहिनींनी काय काम केलं हे मलाही माहिती आहे चांगल्या पद्धतीनं. टेक्स्टाईल कसं सांभाळलं, विद्याप्रतिष्ठान कसं सांभाळलं, काटेवाडी आदर्श गाव कसं केलं, स्वतः त्या माऊलींनी हातात खराटे घेऊन त्या गावाच्या गल्ल्या झाडलेल्या आहेत, तिथे डेव्हलपमेंट केली, कचरा उचलला, अगदी लोक शौचाला बसायची, ती शौचसुद्धा साफ करणारी एखादी अशी महिला प्रतिनिधी जर बारामतीकरांना भेटत असेल तर ते आनंद आहे. आणि ते अजितदादा हे वेगळे, दादाचं एक राजकीय वलय त्या ठिकाणी वेगळं आहे, पण सुनेत्रा वहिनींचा एक वेगळा प्रभाव त्या लोकांमध्ये आहे. एक कौटुंबिक जिव्हाळ्याचं नातं आहे, ते मी मांडणार. कौटुंबिक नातं आहे म्हणजे ॲटलिस्ट सुनेत्राताईंना भेटल्यानंतर सुनेत्रा वहिनींना कसं आहे, जेवलाच का, घरी कोण आहे, असा कौटुंबिक जिव्हाळा प्रत्येक बारामतीकरांबद्दल त्यांचा आहे. आणि त्यांच्यावर कोणी किती टीका केल्या तर त्या कधीही उत्तर देत नाहीत, देणार नाहीत, त्या कामातूनच उत्तर देतील. मग तिकडे प्रचाराला काम पडलं जायचं, तुम्ही नक्कीच जाणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.